निळवंडे धरणाच्या जलाशयातील महाराष्ट्र राज्यातील 2 नंबरच्या पुलाचा लोकार्पण सोहळा दिमाखात अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या हस्ते राघोजी भांगरे जलसेतू नामकरण करून लोकार्पण केले। यावेळी पिंपरकणी गावचे सरपंच, ग्रामस्थ, प्रवरा आढावा पट्ट्यातील 15 ते 20 गावांनी अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीच्या आधीच पुलाचा लोकार्पण सोहळा दिमाखात केल्याबद्दल त्यांची पेढे तुला केली। बहुचर्चित राजूर पिंपरकणी उड्डाणपुलाचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू नामकरण करून लोकार्पण सोहळा संपन्न झाला। 16 वर्ष रखडलेला पूल माझ्या 4 वर्षाच्या कार्यकाळात 80% काम करून मायबाप जनतेच्या सेवेत खुला केला। यावेळी अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर साहेब, परबत अण्णा नाईकवाडी, राजूर विकास आघाडीचे अध्यक्ष विनयजी सावंत, यमाजी लहामटे गुरुजी, महेश नवले, डॉक्टर मनोज मोरे, डॉक्टर संदीप पडगल, भानुदास तिकांडे, सुरेश नवले, शरद चौधरी, अरुण माळवे, उदय माळवे, प्रशांत धुमाळ, पिंपरकणी गावच्या सरपंच अनुसया तिगळे, राजूर गावच्या सरपंच पुष्पाताई निगळे, स्वप्नील धांडे, निवृत्ती भांगरे, धनंजय पिचड, लालू पिचड आदींसह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तालुक्यातील नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी, परिसरातील मायबाप जनता उपस्थित होती। पिंपरकणी गावचे सरपंच, ग्रामस्थ व प्रवरा आढावा पट्ट्यातील बहुसंख्येने जनसमुदाय उपस्थित होता। यावेळी सूत्रसंचालन गोसावी सर यांनी केले। आज आपल्या तालुक्याचं वैभव क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जन्मदिवस आणि ह्या त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय या तालुक्याचे लोकप्रिय आमदार, आमचे नेते डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांनी घेतला आणि ह्या पुलाचा लोकार्पण सोहळा होत असताना ह्या सेतूला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे साहेबांचं नाव दिलं आणि खरं म्हणजे या सगळ्या तालुक्यातील जनतेच्या वतीनं मी डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो। एक क्रांतिकारक असं काम त्यांनी आज केलेलं आहे। आम्हाला आठवतंय ह्या पुलाचं भूमिपूजन आम्ही सगळी मंडळी त्याचे साक्षीदार आहोत। आमचे नेते आणि ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते या पुलाचं भूमिपूजन झालं आणि ह्या निळवंड्यावर जो ह्या अनेक तालुक्यांना जे काही उभं करण्याचं काम ह्या निळवंडे धरणावर होणार आहे, त्या धरणाचं काम अत्यंत मनपूर्वक अजितदादा पवार साहेब यांनी केलेलं आहे। आम्ही सगळी मंडळी त्या काळामध्ये माजी आमदारांबरोबर आम्ही जायचो दादांकडे निळवंड्याच्या कामाच्या संदर्भामध्ये। अरे किती कामं करावीत, अगदी दादानी ह्या निळवंड्याचं काम असेल, त्याचं पुनर्वसन असेल, त्याच्या फुलांची कामं असतील, अत्यंत सडळ हाताने ह्या तालुक्यामध्ये ह्या दोन्ही जोडीनं शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील, ह्या दोघांनी ह्या तालुक्यातल्या लोकांवर खूप प्रेम केलं, ह्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींवर सुद्धा खूप प्रेम केलं। त्यांच्या माध्यमातून या तालुक्याच्या अनेक विकासाचं कामं अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालं आणि म्हणून आज जो काही आम्हाला आनंद आहे ह्या तालुक्यामध्ये, जे नेतृत्व राज्यामध्ये नवीन नेतृत्व उदयाला आलेलं आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांना एक भक्कम पाठिंबा ह्या तालुक्यातला लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांनी दिलेला आहे आणि म्हणून तो आनंद आम्हाला जो काही आज आहे। आता विनयजींनी जे सांगितलं, अनेक वर्षाचं कामाचं ओझं जे काही आज सगळं लहामटे आमदारांवर येऊन पडलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो गेली 4 वर्षामध्ये लहामटे साहेब आमदार झाल्यापासून 40 वर्षांचं ओझं 4 वर्षामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी या तालुक्यामध्ये आमदारांच्या नेतृत्वाखाली आणि दादांच्या सहकार्याने या तालुक्यामध्ये आलेले आहे। अरे जवळजवळ 200-250 कोटीची कामं आज या 2-3 महिन्यामध्ये होत आहे। आम्हाला आनंद आहे। आमच्या अगस्ती कारखान्याचा रस्त्याचं काम असेल, 5 कोटीचं काम असेल, आमच्या मुळा नदीवरचं पिंपळगाव खान धरण अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालं। 50 कोटी रुपये ते अर्थमंत्री असताना 1 दिवसामध्ये त्याची मंजुरी दिली आणि 8-15 दिवसांनी जे सरकार गेलं, ते 50 कोटी जर अजितदादांनी दिले नसते तर आमचं पिंपळगाव खान धरण सुद्धा झालं नसतं। 20 गावांचं एक अतिशय मोठं काम त्या पिंपळगाव खान धरणामध्ये झालेलं आहे।
लोकार्पण आम्हाला करायचंय. थोडीफार अडचण आली, आमचे नेते आदरणीय दादा आजारी पडलेत डेंगू यानं, आणि म्हणून 8-10 दिवस ते आजारी आहेत. त्याच्या अगोदर जवळजवळ एक 2-3 महिने सातत्यानं मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन सुरू होतं, आणि त्यामुळं सुद्धा आमचे नेते मंडळी बाहेर पडू शकत नव्हती. आणि म्हणून खरं म्हणजे दादांच्या हस्तेच याचा लोकार्पण सोहळा आम्हाला करायचा होता, कुतूळचा लोकार्पण सोहळा आम्हाला करायचा होता, पण काही अडचणीमुळे आम्ही करू शकलो नाही. आणि म्हणून आज आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या शुभ मुहूर्तावर या आदिवासी परिसरातलं नव्हे, सगळ्या राज्यातलं एक क्रांतिकारक काम जे राघोजी भांगरे साहेबांनी केलेलं आहे, आणि म्हणून त्यांची जयंती आज आहे. आणि त्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर जो एक अतिशय स्तुत्य कार्यक्रम आमदारांनी घेतला, त्याचं लोकार्पण आणि त्याचं नामकरण जे केलेलं आहे, खरं म्हणजे त्यांचं आम्ही सर्वजण कौतुक करतो. एक कामाचा साधा माणूस, एक साधे आमचे मित्र लहानटे गुरुजींचे चिरंजीव, काय फार पार्श्वभूमी नाही, एक आमच्या हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी एक छोटंसं लवाळी गाव, आणि त्यामधून उमललेलं हे नेतृत्व. आणि म्हणून आज सगळ्या तालुक्यामध्ये कोणत्या आधी पठार भागाचा कुठेही जा, एक कामाचा माणूस, सांगेल ते काम करणारा माणूस म्हणून त्यांचं आज जे काही कामाची पद्धत आहे. आणि म्हणून सगळ्या तालुक्यामध्ये काही चर्चा होत आहेत, कोण काय बोलेल कोण, परंतु पुढच्या 24च्या सुद्धा आमदार आमचे डॉक्टर किरणजी लांबे साहेब असतील, एवढं मोठं काम त्यांनी या तालुक्यामध्ये, या परिसरामध्ये, आदिवासी विभागामध्ये प्रेम संपादन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं ही सगळी आदिवासी मंडळी खालून आम्ही सगळेजण आलो, कोणालाही गाडी पाठवलेली नाही, परंतु या कामाचं महत्व, आज 15-20 गावांचा जो काही संपर्क आमच्या राजूरमध्ये होता, जी काही या पेठेमध्ये ही मंडळी छोट्या छोट्या कामाला यावं लागत होतं, परंतु इतके दिवस त्यांना किती अडचणी सांगितल्या आमचे स्वप्नील भाऊनी. आणि म्हणून ह्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा दुवा आज आमदार साहेबांच्या निमित्तानं 1-2 वर्षामध्ये हे पूर्ण झालंय. आणि तो दुवा, तो आशीर्वाद या सगळ्या जनतेचा सतत लांबटे गुरुजींना, डॉक्टर किरणजी लांबटे आमदार साहेबांना राहील. मी त्यांना त्या तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक त्याला शुभेच्छा देतो. खूप ऐतिहासिक अशा क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार झालो आहे, आणि आयुष्यभर हा क्षण आपल्या सर्वांच्या मनात निश्चितच कोरलेला राहील. आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जन्मदिन, आणि आत्ताच पर्वतांना म्हणाले, पर्वतांना मला या निमित्तानं ही आठवण सर्वांना करून देण्याची गरज वाटते की यापूर्वी देखील या तालुक्यामध्ये अनेक मोठे प्रकल्प झाले, अनेक पूल झाले, अनेक विकास कामं झाली, पण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नाव द्यावं असं कुणालाच सुचलं नाही. जाऊ द्या, डॉक्टर साहेबांनी ते केलं, कदाचित डॉक्टर साहेबांच्याच हातून ते घडावं अशी नियतीची इच्छा असेल. म्हणून डॉक्टर साहेब राघोजी भांगरेंच्या नावानं आज हा जो जलसेतू होतोय याचा मनस्वी आनंद ह्या सगळ्या भागाला आहे, कारण ही राघोजी भांगरेंची कर्मभूमी आहे, ही त्यांची संघर्षभूमी आहे. मगाशी स्वप्नील भाऊ सांगत होते, हा केवळ दगड, सिमेंट, लोखंड, स्टील याचा पूल नाही आहे पर्वतांना. ही परिसरातली जी 30-35 गावं आहेत, आणि गेले डॉक्टर कडलक मगाशी म्हणाले की ज्यांनी 14 वर्षाचा वनवास सोसला, कल्पना नाहीये काय वेदना आहेत त्या 14 वर्षातल्या. किती मुलींचं शिक्षण थांबलं, किती आमच्या माय भगिनींना बाळंतपणामध्ये त्या वेदना सोसाव्या लागल्या, किती आमच्या तरुणांची रोजगाराची स्वप्न फुरडली गेली. आमचा शेतकऱ्याचा शेतमाल, जो शेतमाल आमच्या राजूरच्या बाजारपेठेत येऊन त्यांना विकणं शक्य झालं असतं, खूप मोठं नुकसान. कल्पना नाहीये खरं तर. तो जर हिशोब मांडला की केवळ एका पूल नसण्यामुळं गेल्या 17 वर्षामध्ये या तालुक्याचं जे अतोनात नुकसान झालं ते आज भरून निघतंय. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे, अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आणि महेश भाऊ म्हणाले तेही सांगून मी थांबणार आहे, या तालुक्यामध्ये आपण सर्वजण या ठाम विश्वासाचे आहोत, भूमिकेचे आहोत. पक्ष कोणताही असो, निवडणुका येतात आणि जातात, पद येते आणि जाते, सत्ता येते आणि जाते, पण अंतिम बांधिलकी जर या शेवटच्या माणसाची आमची असेल
तर तिथं ज्या वेळेला त्या सामान्य माणसाच्या हिताचं काम होतं त्यावेळेला मात्र आम्ही सर्वजण एक असतो, एका भूमिकेत असतो आणि जो हे काम करतो त्याच्याबरोबर आम्ही ठामपणे उभं राहतो. या तालुक्याची ही देखील परंपरा आहे की आम्ही त्यावेळेला त्या पक्षीय छोट्या भूमिकेमध्ये, संकुचित भूमिकेमध्ये अडकून पडत नाही. सत्ता, राज्यातली सत्ता, केंद्रातली सत्ता येईल आणि जाईल, पद येतील आणि जातील, पण ज्यांनी डॉक्टर किरणजी लामटे यांनी 2019च्या त्या ऐतिहासिक निकालानंतर, मला खरोखर सांगा, मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना खूप नम्रपणे विचारायचं आहे, सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध असणारा असा आमदार या तालुक्याने याच्या आधी कधी बघितला होता का? कधीही जा, कुणीही जा, कितीही वाजता जा आणि कुणीही हक्कानं सांगा की डॉक्टर साहेब आमचं हे काम करायचं आहे आणि डॉक्टर साहेब नाही म्हणाले, असं झालेलं नाही. कदाचित पुढारी नसतील, कदाचित मधले जे काही ठेकेदार असतात ते ठेकेदार नसतील, पण सर्वसामान्य माणूस आणि या तालुक्याचा लोकनेता यांच्यामध्ये कोणतंच अंतर गेल्या 4 वर्षामध्ये उरलेलं नाही. आणि आमच्या दृष्टीने हीच सुरेश भाऊ सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आज या निमित्तानं मी पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना सांगणार आहे की या तालुक्याचा 40 वर्षातला जो आमदार होता ना बाबांनो, तो 40 वर्षातला आमदार दूर करण्याचं काम आपण 2019ला सगळ्यांनी मिळून केलं. एक पाऊल पुढे टाकलं. गायकर साहेब, झालंय काय मात्र की 40 वर्षांचं जे आमचं अपेक्षांचं ओझं होतं ना, ते खूप मोठं ओझं एकट्या आमच्या डॉक्टर किरण लामटेंच्या खांद्यावर येऊन पडलं. आणि मग संपूर्ण तालुक्याला, पठार भागाला, आदिवासी भागाला असं वाटतंय की जे 40 वर्षात झालं नाही ते 4 वर्षात घडावं. लोकांच्या अपेक्षा वाढल्या, प्रचंड वाढल्या आणि त्या वाढणं हे स्वाभाविकच होतं, कारण 40 वर्षाचं सगळं साचलेलं होतं. रस्ते नव्हते, एसटी नव्हती, दवाखाने नव्हते, काहीच नव्हतं. आणि मग डॉक्टर साहेब आज ते करतायत. माझी सर्वांना नम्र विनंती आहे, महेश भाऊ, राज्यात तुम्ही त्यावेळेला म्हणाल ती आघाडी जी सत्तेवर आली नंतर, पण ती आघाडी अकोले तालुक्यात आधी होती 2019ला. कारण अकोले तालुका हा विचारी तालुका आहे, हा विवेकी तालुका आहे, हा चांगल्याला चांगलं म्हणणारा आणि चुकीच्या माणसाला चुकीचं हे ठामपणे सांगणारा तालुका आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आज या निमित्तानं दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देताना हे मनापासून सांगणार आहे की या पुढच्या कालावधीतही आपण सर्वजण या अकोले तालुक्याचं जे एक नवं विकास पर्व सुरू झालंय डॉक्टर किरणजी लामटे यांच्या नेतृत्वाखाली, या विकास पर्वाच्या सोबत राहण्याचं काम आणि ह्या अकोले तालुक्याचा राहिलेला 40 वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं काम आपण जरूर करावं. आज हा जो पूल ज्यांनी केला, ती जे कष्टकरी बांधव आहेत, त्या महिला आहेत, त्यांची जी लहान लेकरं इथं होती, त्या सर्वांचे देखील आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून आभार मानणार आहे. खूप राबलीत ती माणसं आणि म्हणून आज आपल्याला हा पूल पाहायला मिळतोय. आजची क्रांती राघोजी भांगरे जलसेतूचे पूजना उपस्थित प्रसंगी आपल्या तालुक्याचे आमदार माननीय किरणजी लामटे साहेब, तसेच ज्येष्ठ नेते गायकर साहेब आणि आलेले सर्व मान्यवर, ग्रामस्थ, महिला भगिनींचे प्रथमतः दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा देते. आणि या पुलाचे लोकार्पण सोहळा आज इथे संपन्न होत आहे. आज या पुलामुळे आमचा विशेषतः परिणाम हा आमच्या राजूर गावच्या बाजारपेठेवर झालेला होता आणि आज हा पूल लोकसेवेसाठी उपलब्ध झालेला आहे आणि यामुळे राजूरच्या बाजारपेठेवर निश्चितपणे खूप चांगला परिणाम होणार आहे. त्यामुळे मी माननीय आमदार किरणजी लामटे साहेबांचे विशेष आभार मानते आणि या पंचक्रोशीतील 20 ते 25 गावातील जनतेचा संपर्क हा राजूर बाजारपेठेशी असल्यामुळं आणि अनेक कारणांवास्तव ह्या लोकांना अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागले. आता ती सगळं सुख सुविधा या पुलामुळे उपलब्ध होणार आहे. एवढं बोलून मी माझ्यानंतर धन्यवाद. या पुलाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण सर्व या ठिकाणी जमलेला आहात, सर्वांचं स्वागत, मान्यवरांचंही स्वागत. राजूर विकास आघाडीच्या वतीनं
राजूर विकास आघाडीचा उपाध्यक्ष या नात्यानं आमचे राजूर विकास आघाडीचे अध्यक्ष या ठिकाणी विनयजी सावंत उपस्थित आहे. राजूर विकास आघाडीच्या वतीनं काही मुद्दे मला ह्या पुलाच्या संदर्भात जे मांडणं गरजेचं आहे, त्यासाठी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत आम्ही आज ह्या कार्यक्रमात आलेलो आमदार साहेब. आपण आता काही वक्त्यांनी सांगितलं, पुढेही काही जण सांगतील की सामाजिक सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं नुकसान झालेलं आहे. नुसतं वरवर सांगून चालणार नाही, त्यातल्या आतल्या काही भानगडी त्या आपल्याला गांभीर्याने माहिती पाहिजे, म्हणून मुद्दामून 2-3 मी सांगतो. साहेब, ह्या डोंगरवाडी गावातली आमची एक भगिनी रात्री 8-8:30 वाजता मला फोन आला, स्वप्नील भाऊ आपल्या एका ताईची डिलिव्हरी आहे आणि डिलिव्हरी अडलेली आहे, तात्काळ दवाखान्यात न्यायची गरज आहे. गावातून गाडी बघता पूल इथं बंद, होडीतून बाळंतीणबाई नेऊ शकत नाही, आणायची वाकी बंगल्याकडून आणि ह्या रंध्याकडून तिकडून राजूरला आणायची. राजूरला आणेपर्यंत बाळंतीणाची त्या बाळंतपणातली गुंतागुंत वाढली. राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात तिला ऍडमिट केलं. राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात ऍडमिट केल्यावर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं इथं होणार नाही, तुम्ही खाजगीत जा. खाजगीत जायला पैसे नाही, तिथून गाडी काढली. डॉक्टर साहेब, नाशिकला सिव्हिलला नेईपर्यंत जे नको व्हायला ते झालं. ती माझी भगिनी जर कुठं ऐकत असेल तर तिचं जे दुःख आहे तसं दुःख पुढच्या कुणाच्या वाट्याला येऊ नये, म्हणून डॉक्टर साहेब तुमचं आम्ही अभिनंदन करण्यासाठी आज इथं आलेलो. या पद्धतीचं दुःख या कुणाच्याही तालुक्याच्या किंवा ह्या अकोले तालुक्यामध्ये कुणाच्याही वाट्याला तसं दुःख येऊ नये. पिंपरकणे गावातला मुद्दा आहे. पिंपरकणे गावातल्या आमच्या एका मित्राने फोन केला रात्रीच्या वेळेस, डिलिव्हरी झालेली आहे, नवजात बालक जे आहे ते त्याला श्वास घ्यायला अडचण होते, दवाखान्यात न्यायला पाहिजे, लगेच तात्काळ नेलं पाहिजे. पावसाळ्याची वेळ राजूरला आणू शकत नाही. पुन्हा इकडून ह्या मार्गे अकोल्याला नेता नेता त्या बाळाचा जीव गेला. डॉक्टर साहेब, गेल्या 12-13 वर्षात किती बाल मृत्यू झाले ह्या पुलाचं काम अडल्यामुळं. याचा तपास आपण केला पाहिजे, लोकांच्या समोर आपण ते मांडलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी ज्यांची आहे त्यांना सुद्धा आपण ते विचारलं पाहिजे की हे होत असताना तुम्ही काय करत होता. विद्रोही विद्यार्थी संघटनेसोबत आम्ही काम करतो. दरवर्षी ज्यावेळेस 11वी 12वी आणि FY पासून पुढचे ऍडमिशन ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेस गावागावातली पोरं गोळक्याने येतात संघटनांकडं, वेगवेगळ्या लोकांकडं. कशासाठी येतात? आधारासाठी. आमचा हॉस्टेलला नंबर लावा, कुणाची तरी शिफारस आणून द्या, कुठल्या तरी अधिकाऱ्याला फोन करा, कुणाच्या तरी पाया पडा, कुणाला तरी सांगा, पण माझ्या मुलाचं ऍडमिशन वसतिगृहाला करून द्या. कारण राजूरच्या अकोल्याच्या वसतिगृहात ऍडमिशन जर झालं नाही तर आमच्या ह्या भागातली मुलगी कॉलेजला उच्च शिक्षणात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती होती. आणि म्हणून डॉक्टर साहेब, दुसरा एक गंभीर मुद्दा मला सांगायचा आहे की पुलाचं काम रखडल्यामुळे ह्या 20-21 गावांच्या मधल्या आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा टक्का घसरलेला आहे. आज ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला जेवढ्या मुली ह्या भागातल्या आहेत वसतिगृहातून शिकलेल्या आहेत किंवा नातेवाईकांकडे राहून शिकलेल्या आहेत, इकडून एसटीने रोज जाऊन येऊन शिक्षण घेणं केवळ अशक्य. त्यामध्ये पुन्हा एसटीचा, रस्त्यांचा, हे सगळे प्रश्न आहेत. त्याचबरोबर प्रशासनाच्या बाबतीतले डॉक्टर साहेब अजून एक गंभीर मुद्दा तुम्हाला माहिती असेल, आज मी राजूर विकास आघाडीचा उपाध्यक्ष आहे. प्रशासनानं ज्या पद्धतीनं दळणवळणाच्या असुविधेमुळे दुर्लक्ष केलं असेल किंवा कशामुळे केलं असेल, आंबेवंगन, शेनीत ह्या 2 गावांच्या ग्रामपंचायतींचा जवळपास 1 कोटी रुपये निधी घेऊन एक ग्रामसेवक पळून गेला होता. आपल्याला सगळ्यांना तो इतिहास माहिती असेल. त्या ग्रामसेवकावर कारवाई करावी म्हणून टिटवीच्या सरपंच होत्या कविताताई भांगरे यांनी आम्ही गावातली शेनीत आणि आंबेवंगन मधली, राजूर मधली काही लोक घेऊन आम्हाला जाऊन बसावं लागलं त्या आयुक्ताच्या दारात, तेव्हा कुठं त्याच्यावर कारवाई झाली. तर ह्या सगळ्या पद्धतीच्या असंख्य अडचणी ह्या भागामध्ये ह्या पुलाच्या अपूर्ण कामामुळे निर्माण झालेले होते. डॉक्टर साहेब, आज पुन्हा एकदा सांगतो, आज तुमचं आभार मानण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. ह्या सगळ्या गावातल्या सगळ्या लोकांच्या वतीनं, ह्या निळवंडे धरणामध्ये बुडालेल्या गावांच्या वतीनं, इथून शिक्षणापासून वंचित राहू शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं, व्यापाऱ्यांच्या वतीनं आणि राजूर विकास आघाडीच्या वतीनं तुमचे पुन्हा एकदा लाख आभार. एवढं बोलतो आणि थांबतो. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की, राया ठाकराचा,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लच्छा ठाकूर, राया ठाकूर आज बहुप्रतीक्षित जवळजवळ 15-16 वर्ष या भागातील जनता ज्या पुलाची वाट पाहत होती, पूर्ण होण्याची वाट पाहत होती, तो बहुप्रतीक्षित पूल आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू या नावानं लोकार्पण होतोय. त्याचा मनस्वी आपल्या सर्वांना आनंद आहे. त्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचं एक जुनं जाणतं नेतृत्व आदरणीय सीतारामजी गायकर साहेब, त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी, महेशराव आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी, त्याचबरोबर राजूर आणि ह्या डांग भागातील सर्व आलेली मायबाप जनता, सगळ्यांची नावं घेणं शक्य आहे, परंतु नावं घेतलं तर वेळ बराच जाईल आणि कार्यक्रम जवळजवळ 2 तासापासून चालू आहे. त्यामुळं तुमच्याशी संवाद साधायला मला कधी पण आवडेल. आज हा एवढा दिमागदारपणे हा कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की संध्याकाळी इथे लेझर शो 2 दिवस आहे. त्यामुळं आपण या पुलाचा आनंद तर मनापासून घेणार आहे, कारण हा बऱ्याच दिवसाचा पूल रखडलेला होता. खरं तर 2019 साली मी आमदार झालो. त्याच्या आधी जिल्हा परिषद सदस्य असताना बऱ्याच इकडं आंबेडकर जयंती असतील किंवा बाकी लग्न बिग्नाचे कार्यक्रम ह्या निमित्ताने ह्या भागात सातत्याने येणं व्हायचं. लोक मुठीत जीव घेऊन प्रवास करायचे. एकदा विद्यार्थी एका बोटीमधून जात होते आणि कडाला लागता लागता ती बोट पलटी झाली. हा सगळा हळहळ करणारा हा प्रसंग, परंतु याच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नव्हता. योगायोगानं 2019ला सगळी मायबाप जनता एकत्र आली. नेते मंडळी एका बाजूला होती, परंतु सगळी जनता एकत्र आली आणि 2019ला परिवर्तन केलं. योगायोगानं महाविकास आघाडीचं सरकार आलं. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण ते सरकार एकत्र आलं आणि त्यावेळेला अजितदादांकडे अर्थ खातं आलं. पुलाचं काम सुरू झालं. आदरणीय जयंत पाटलांनी मला खूप चांगली मदत केली आणि त्यांनी शब्द दिला सगळ्यांनी की तुमचा पूल लवकर आम्ही 2024च्या आत पूर्ण करून देऊ. परंतु तो स्पीड इतका होता की हा पूल आपल्या ताब्यामध्ये 8 नोव्हेंबर 2023लाच आज लोकार्पण होत आहे, समर्पित होत आहे. हे करत असताना वारंवार येणारे अडथळे पोलीस यंत्रणेनं पण आम्हाला चांगली साथ दिली. स्वतः कार्यकर्ते रात्रंदिवस इथं येऊन उभे राहत होते. हे सगळं पण डोळ्यांनी पाहिलं. आता झालेली गोष्ट आहे, कुणाला दुखवायचं काही कारण नाही. अडथळे त्यांनी केले म्हणून तर मला काम करता. खरं तर मी ज्यांनी कामं नाही केली त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो, कारण हा इतिहास रचण्याचं भाग्य मला भेटलं त्यांच्यामुळे. आज तुम्ही हरिश्चंद्रगडच्या परिसराकडे गेलं की रुंदीकरणासह रस्ता आहे. तुमचा देवठाणचा सिन्नरकडे जाणारा रुंदीकरणासह रस्ता आहे. आता हाही रस्ता रुंदीकरणासह होणार आहे. बारीपासून संगमनेरचा रुंदीकरणासह रस्ता आहे. काही दिवसात उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. अकोल्याचं बस स्थानकाचं नाव. बरेच जण काय करताय की बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करताय. मी पहिला माणूस आहे, मग जात धर्म आणि मग बाकीचं सगळं काय. पहिल्यांदा देश आणि नंतर सर्व काही. म्हणून आपण अकोल्यामध्ये बस स्थानकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक म्हणून करतो. एवढ्यावर थांबत नाही, तर ती जी मेघडंबरी आहे ती पण आपण दगडामध्ये करतोय. जसं रायगडावर आहे तसंच काही करता येते का असा विचार आहे. आता देवगावाचं स्मारक आहे ते पण आपण राघोजी भांगरेंचं करतोय. अकोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पदस्पर्शी केला, तिथं आपण 4-5 कोटी, 1 कोटी सुरुवातीला देण्याचा माझा मानस आहे आणि पुढे पण निधी देणार आहे. मुळा प्रवरा आढळा. तुम्ही जेव्हा मुळा भागात जाता तर तुम्हाला वाटत असेल लेकीवाडीला भेटायला गेले पाहुण्याला, कारण तिकडं रस्ते लई चांगले दिसते. इकडं मधल्या भागात गेलं तर अरे प्रवरते रस्ते चांगले, मग देवठाणानी हा वरचा परिसर आहे, इकडं का आढळा परिसरात का रस्ते नाही. तर तुम्हाला ह्या शब्द देतो की येत्या मे महिन्यापर्यंत इकडचे सगळे रस्ते पूर्ण होतील. हा मी शब्द. पिंपळदारावाडीचं धरण, ते धरण मंजूर करून आणलं, पण तिथले ज्ञातद्रष्ट कोण जे काही असतील आजी माझी पुढारी
त्यांनी सांगितलं एक छोटासा डॅम आहे किती 3.5 MCFTचा, तेवढ्यासाठी ते धरण अडवून धरलंय. यांचं फक्त अडवायचं काम आहे, यांचं फक्त अडवायचं काम आहे. माझी नेतृत्व इथे येऊन गेला, आग लावून गेला, पण त्याची काही परिस्थिती, कारण आग विझवायची क्षमता आमच्या. कारण इथून पुढे लक्षात ठेवा, गाव करेल ते राव करणार नाही, एकट्यानं सगळं होत नाही, सगळा समाज एकवटलाय. मुळा परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न ह्या वर्षी लवकरच पाऊस गेलाय, पण तरी सुद्धा मुळेमध्ये पाण्याचा प्रश्न उभा राहणार, प्रवरेतही पाण्याचा प्रश्न उभा राहणार नाही, आढळीतही उभा राहणार नाही. आता पाऊस पाडणं तर माझ्या हातात नाही, पण आहे त्या पाण्याचं नियोजन 3-4 वर्ष इतकं सुंदर केलं की शेतकऱ्याला भाव मला देता नाही आला, पण पिकं कशी निघतील यासाठी मात्र मी काम केलं. मी मासे पाळले नाही, लोकांना वेठीस धरलं नाही, आणि सगळ्यांशी नीटनेटकेपणाने आतापर्यंतचा कारभार केला. त्या निमित्तानं सगळ्या जनतेला माझं एकच आव्हान आहे की कामं 100% होणार, कामं 100% होणार आहे. परंतु भविष्याचं राजकारण, अजूनही एखाद्या वर्षानं कदाचित निवडणुका असतील विधानसभेच्या, तर त्यावेळेला तुमच्या लेकरा बाळाला कुणी दारू पाजतंय का, मतासाठी कुणी पैसे देतंय का, तुम्ही त्यावेळेला जर चुका केल्या ना, तुम्ही करणार नाही सुज्ञ आहेत. कारण ह्या वेळेला तो प्रयोग झाला होता 2019ला, परंतु तुम्ही कोणीही विकले गेले नाही. तुम्ही स्वाभिमानाने या किरण लहामटेच्या झोळी पैसे टाकले, या किरण लहामटेला निवडून दिलं. तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. म्हणजे मी कितीही राबलो ना, मला तेच आठवतं आणि मी रात्रंदिवस काम करत राहतो. सोमवारी माझा राजूरला जनता दरबार राहतो, त्यामध्ये मी जवळजवळ 80% सगळेच प्रश्न सुटती नाचणे, पण 80% प्रश्न सुटतात. गुरुवारी अकोल्यामध्ये जनता दरबार राहतो, आणि ह्या निमित्तानं सतत लोकांमध्ये जाणं. बऱ्याच पुढाऱ्यांना मी तुमच्या दाव्यांमध्ये आलो, तुमच्या सुखदुःखात आलो की बऱ्याच पुढाऱ्यांची अडचण होती, पण त्या पोटसुळ असणारे पुढारी 5-6 जण आहे. 6 टिकोजींच्या नादी लागून मी हा छंद सोडू शकत. 6 टिकोजींनी टीका केल्या, तुम्ही टीका करणाऱ्याची आकडेवारी पहा आणि ते कोणत्या पातळीवरती उभे राहत आहे. खरं तर हा किरण लहामटे खरोखर आरक्षणामुळे इथे आहे. बाबासाहेब जन्माला आला नसता तर कदाचित मी डॉक्टरही झालो असतो की नाही मला माहित नाही, मी आमदारही झालो असतो की मला माहित नाही. पण जी कोणी लोक तुम्ही आरक्षणामुळे इथे येत असं म्हणताय, तर त्याला गावागावात फिरू देऊ नका. हे विष कालवायचं काम करताय, तुम्हाला ह्या पद्धतीने बोलताय, त्यांची भाषा आपण वापरू शकत नाही. माझ्या बापाला सालगडी म्हटलं, तसे आपल्याला राजूरमध्ये आपल्याला काय उपरे म्हणायची, पण आता काय झालं त्यांची अवस्था, यांची अवस्था तशीच होईल. त्यामुळं आज पाण्याचं राजकारण अकोले तालुक्यात पेटू पाहत नाही. सत्य काय, पठारावरती आपल्याला 24 MCFT पाणी द्यायचं आहे. मीडिया इथे म्हणून हे मी सांगतोय, 24 MCFTतलं 12 MCFT पाणी हे पावसाळ्यात जाणार आहे. 12 MCFTचा प्रश्न आहे. 12 MCFT म्हणजे एक छोटासा तलाव, पण तरी सुद्धा आपण याच्या अगेन्स्ट एक नवीन बंधाऱ्याची निर्मिती करतोय का, नवीन पाणी उपलब्ध करतोय आणि त्यानंतर पठावर पाणी द्या आपण म्हणतोय. मग हे बोलताना भाषा काय बोलताय की ह्या आमदाराला काही कळत नाही. खरंच राजकारण मला काहीच कळत नाही. मी राजकारण कधी केलं नाही, करणार नाही. लोकांच्या भावनांबरोबर मी खेळणार नाही. लोकांचे प्रश्न सोडवले, लोकांचे प्रश्न आहेत ते माझे प्रश्न आहेत असं समजून मी काम करतोय. मी ज्या वेळेला नेतृत्व करतो त्यावेळेला मला पठारासह संपूर्ण मतदारसंघ सारखा आहे. मला प्रत्येक ठिकाणी काम करायचं आहे. मुळे, प्रवरे, टादळे, डांग भागात काम करायचं आहे, खाली पठारात काम करायचं आहे. आणि म्हणून शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट या 5-6 गोष्टीवरती स्वातंत्र्याचे 76 वर्ष पूर्ण झाली तरी हेच प्रश्न घेऊन आपण पुढे जात होतो. राजूच्या शाळेची अवस्था काय, 1863 ची शाळा, डोक्यात आज कौल पडतं का उद्या कौल पडतं अशी अवस्था. त्या शाळेला मी 2.5 कोटी रुपये दिले. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. निधीची कमतरता नाही. मी ज्या वेळेला माझं प्रगती पुस्तक 2024ला ठेवन ना, तर माझा कमीत कमी बितांगा प्रकल्प तो पूर्ण करायचा आहे, मेळावणे पूर्ण करायचं आहे. हे सगळं माझ्यासाठी ज्यांनी ठेवलं त्याच्यासाठी मनापासून मी धन्यवाद मानतो. की हे सगळे प्रश्न जर यांनी सोडवले असते, मुळा 12माही केली असती, आढळा 12माही केली असती, तर मला वाटतं कदाचित तुम्ही लोकांनी मला आमदारही केलं नसतं. आज हा पिंपळगाण्याचा पूल जर त्यांनी केला असता तर आज हा सुवर्णक्षण आपल्या वाट्यालाही आला नसता. आणि त्यांनी कदाचित राघोजी भांगरेंचं नाव दिलं असतं का नाही मला माहित नाही. आणि आज हा दिवस मी का निवडला, ही एक क्रांती आहे. आपण क्रांतीचे पायी काय,
त्या क्रांतीचा जन्म 8 नोव्हेंबर 1805 ला झाला आणि हा दिवस आपल्याला कायम लक्षात राहावं. या पुलावरून जाताना आपल्याला कायम लक्षात राहावं की 8 नोव्हेंबरच्या दिवशी याचं उद्घाटन झालेलं आहे. हा राघोजी भांगरे देशातील पहिली इंग्रजांविरुद्धची क्रांती केली, त्याचे आपण वंशज आहे. आणि अशीच क्रांती एक किरण लामटे होता किंवा त्यावेळेची जनता होती, त्यांनी ही क्रांती केली. हा इतिहास लिहिला जावा ह्या पुलाचा, म्हणून आपण ह्या दिवशी आज त्याचं उद्घाटन करतोय. मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून कुणी गुटखा खाऊन याच्यावरती थुंकू नका. गुटखी तर खाऊच नका. इथं कुठलंही वाईट कृत्य या पुलावरती करू नका. तरुणांना विनंती आहे, गाड्या चालवताना रेस करत हॉर्न वाजत गाड्या इथून चालवू नका. हे सगळं पावित्र्य आपल्याला सांभाळायचं आहे. भविष्यामध्ये या पुलाच्या पुढं काही कारंजे लेझर शो, काही गार्डन करता येते, कारण ही राजूरची आणि ह्या परिसराची पिंपरकणा ह्या भागाची चौपाटी. संध्याकाळच्या वेळेला सगळे इथं पर्यटनासाठी इथे येणार आहे, आनंद घेणार आहे, संध्याकाळची रमणीय सायंकाळ अनुभवणार आहे. तर हे सगळं आपण इथं कसं अजून काही प्रोटेक्शन देता येते का, तसाही प्रयत्न केला जाईल. त्यामुळं तुम्हाला ह्या निमित्ताने एकच सांगतो की आता दिवाळी आहे, भाऊबीज आहे. मी राजूरकरांना शब्द दिलताना इकडल्या दिवाळीच्या आधी या पुलाचं लोकार्पण होईल. खरं तर बोलून तर गेलो, पण होतं का नाही. पण त्या परमेश्वराने ह्या जिभेमध्ये ताकद दिली, ह्या वाणीत ताकद दिली, त्या परमेश्वराचं मनापासून आभार मानतो. अजितदादा पवार साहेब नेतृत्व माझ्या मागे उभं राहिले, त्या नेतृत्वाचंही मनापासून आभार मानतो. आणि ज्या पवार साहेबांनी मला बोटाला धरून तिकीट दिलं त्या पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. काल परत्वे काय झालंय की आजची परिस्थिती राजकारणाची पाहताय तुम्ही, कोण कुठे काही तपास नाही, पण शेवटी विकासाची भूक मोठी आहे. निधी गरजेचा आहे. जर अजित पवारांबरोबर मी गेलो नसतो तर हे सगळं काही करू शकलो नसतो. म्हणून कोण काय म्हणतोय, वार्ताहर बातम्या करताय का बस स्थानकाची अवस्था वाईट आहे, अकोल्यामध्ये धूळ आली, काही जण पोस्ट टाकताय जसं का 40 वर्षाच्या अकोल्यात धूळच नव्हती. काय अवस्था होती. तुम्ही राजूरला संगमनेरवरून अकोल्याला कोणी येत नव्हतं, अकोल्यावरून राजूरला कोणी येत नव्हतं. आता थोडं सुधारायला वेळ लागेल. मगाशी विनयजी आणि बाकीचे म्हटले की सगळ्या अपेक्षांचं ओझ आहे, पण तरी आतापर्यंत कोणता एखाद्या माणसाने सांगावं का मी ते काम करणार नाही असं म्हटलं. मला जेवढं करणं आहे ते मी काम करतोय. गावाच्या ग्रामपंचायतच्या नळाला पाणी नाही आलं तरी ती माझी जबाबदारी. एखादा विधानसभेतला प्रश्न असला तरी ती माझी जबाबदारी आहे. आणि लोकांनी एवढं प्रेम कुणाच्या वाट्याला येत नाही, हे प्रेम यायला भाग्य लागतं. आणि म्हणून आतापर्यंत जी सेवा तुमची करतो, इथून पुढेही सेवा तुमची करत राहील. कोण काय सांगते, कोण काय बोलतंय याच्यावरती लक्ष देऊ नका. मी राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला माणूस आहे. राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात राज्य दान केलं होतं. मला फक्त दिलेले शब्द पाळायचे आहेत. मी तुम्हाला ह्या निमित्ताने शब्द देतो की मी जे जे काही शब्द दिले ते तुमच्या 100% पाळणार, तुमची प्रामाणिकपणाने सेवा करणार. आणि माझं जे आयुष्य आहे, खरं तर माझी लायकी नाही हो, माझ्यासारखा डॉक्टर माणूस. तुम्ही लोकांनी मला जिल्हा परिषद सदस्य केलं, मला आमदार केलं. खरं तर माझे वडील गायकर साहेब 40 वर्ष त्या पापामध्ये तुम्ही सहभागी थोडे. पण ते जे सांगताय की आमच्याकडे पर्याय नव्हता, आमच्याकडे पर्याय नव्हता, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून दगडापेक्षा वीट मऊ 40 वर्ष चालत आलं. आता तुम्हाला मी शब्द देतो की माझं जे आयुष्य आहे हे माझ्या कुटुंबासाठी नाही. माझं कुटुंब म्हणजे संपूर्ण मतदारसंघ आहे. या मतदारसंघाची सेवा करणं हे माझं कर्तव्य. मी प्रामाणिकपणाने सेवा करेल. तुमचे घरचे प्रश्न असू द्या, तुमचे गावाचे प्रश्न असू द्या, तुम्ही या जनता दरबारातून सोडून घ्या. परत एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमलात. खरं तर कुणालाच गाड्या दिल्या नव्हत्या, आमंत्रणही नीटचं पोचलं नव्हतं, पण एवढे सगळेजण आला. आणि महेशराव तुमच्या सगळ्यांचं मनापासून याच्यासाठी आभार मानतो. इथं तर हा पक्ष पातळीवरती मी कार्यक्रम केलेला हा त्या भागाचा आहे. सगळे पक्षाचे, सगळ्या संघटनेची माणसं इथं आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मनापासून तुमचा आभार मानतो. तालुक्याच्या विकासासाठी तुमचं राजकारण काय करायचं ते करा, पण तालुक्याच्या विकासाचा जेव्हा प्रश्न राहील त्यावेळेला जे कोणी चांगलं नेतृत्व करेल, आज मी चांगलं नेतृत्व करतो, उद्या अजून कोणी उगवलं तर त्याला साथ द्या. ह्या निमित्तानं
अपेक्षा ठेवतो, येणाऱ्या दीपावलीच्या भाऊबीजेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. दीपावलीला आपल्या बहिणी आपल्या घरी येणार आहेत, भाऊबीजेला सगळ्या तरुणांना मी या निमित्ताने विनंती करतो की व्यसनाधीन राहू नका, दारू पिऊ नका. आपली बहीण घरी येणार आणि आपण जर डोलत डोलत घरी आलो तर त्या बहिणीला लय दुःख होईल. सणाच्या दिवशी आपण जर असं कराल तर आपल्या घरच्यांना लय दुःख होईल. त्यामुळे हे बाकीच्या सगळ्या मूलभूत सुविधा उभ्या राहतील. शिक्षणापासून आपल्या मुलांना वंचित करू नका, आपल्या अल्पवयीन मुलींची लग्न करू नका, समाज निर्व्यसनी कसा राहील त्यासाठी प्रयत्न करा आणि तो तुम्ही कराल या आशा बाळगतो. तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण. अत्यंत आनंददायी क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. पिंपरकणे पुलाचं नामकरण सोहळा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ज्यांच्या शुभ हस्ते तो संपन्न झाला. ते आपल्या तालुक्याचे लाडके आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, या अकोले तालुक्यातील सहकाराचे आधारस्तंभ आदरणीय गायकर साहेब, आदरणीय परबतांना नायकवाडी, आदरणीय विनयजी सावंत, डॉक्टरजी कडलक, डॉक्टर मनोजजी मोरे, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी, आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हा एक आनंदाचा क्षण आहे. मी या निळवंडे धरणाच्या निर्मितीचा साक्षीदार आहे आमदार साहेब. 1998 साली मी विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख होतो आणि त्यावेळेस निळवंडे धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी प्रचंड मोठं आंदोलन या निळवंडे गावामध्ये सुरू होतं आणि म्हणून त्यावेळेस या सगळ्या परिसरामध्ये फिरण्याचा योग आम्हा सगळ्या मंडळीला आला. शेजारीच माझी पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती मधुकरराव पिचडे यांची वस्ती आहे. त्या सगळ्या वस्तीपासून या सगळ्या परिसरामध्ये आम्ही फिरलो होतो. हा छोटासा रस्ता, माधवराव आमच्या बरोबर होते त्यावेळेस. या छोट्याच्या रस्त्याने आपल्या या सगळ्या 17-18 गावातील लोक राजूर परिसराला जोडलेली होती आणि म्हणून त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये या पुलाचं किती महत्व आहे हे स्वप्नील दांडे असतील किंवा निवृत्ती भांगरे असतील, या सगळ्या लोकांनी मांडलेलं आहे. मित्र, मला या ठिकाणी अत्यंत जबाबदारीने काही गोष्टी बोलायच्या आहेत. 1-2 मिनिट माझ्या भाषणाची वाढतील. ज्यांच्या हातात या तालुक्याची सत्ता गेली 40 वर्ष होती, ज्यांनी या निळवंडे धरणाच्या पायाभरणीचं काम केलं असेल किंवा निळवंडे धरणाचं निर्मितीचं काम केलं असेल, निळवंडे धरणाच्या निर्मितीबरोबर मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, निळवंडे धरणाच्या निर्मितीबरोबरच पिंपरकण्याच्या पुलाच्या सुद्धा पायाभरणी व्हायला पाहिजे होती. परंतु राजकीय दृष्टी नसल्यामुळे निळवंडे धरणाचं काम 200 कोटीहून 4000 कोटीवर गेलं. पण पिंपरकण्याच्या पुलाचं जे मूळ एस्टिमेट ज्या पद्धतीनं बनवणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं विनयजी सावंत एस्टिमेट बनलं गेलं नाही. म्हणून ठेकेदाराने प्रचंड वेळ खाऊपणा केला. अनेक वर्ष आपल्याला डॉक्टर कडलक आता सांगत होते, 14 वर्षाचा वनवास सोपी गोष्ट नाही मित्रांनो. एक दरा तिरडा पारपट्ट्यापासून सगळी प्यासाची अंतर्गत सगळी गावं राजूरच्या प्रकल्प कार्यालयाला जोडलेली. छोट्या छोट्या कामासाठी प्रकल्प कार्यालयामध्ये यावं लागणार, छोट्या छोट्या कामासाठी राजूरला यावं लागायचं. प्रचंड मोठा वसा घालून हजारो लोकांना हजारो दिवस ज्यांनी चुनवलं त्या सगळ्यांना त्या सगळ्या मंडळीचा तळतळाट लाभलेला आहे. म्हणून 19ला या तालुक्यामध्ये जेव्हा परिवर्तन झालं त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक वेगळा आशावाद या तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला. मला तो दिवस आठवतोय ज्यावेळेस 19चं परिवर्तन झालं. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी डॉक्टर भांडकुळींच्या जे स्टँडच्या समोर हॉस्पिटल होतं तिथं आमचे सोयरे तिकाणे साहेब यांची मेडिकल होती, आता ते नवले हॉस्पिटल आहे. मी त्या मेडिकलमध्ये उभा होतो. माझ्या घरातला एक पेशंट होता, भेटायला गेलो होतो आणि मी सहज विषय काढला की काय परिस्थिती होती, कशामुळे सगळं परिवर्तन झालं. या पिंपरकण्या गावातला मुंबईमध्ये शिकलेला एक तरुण मुलगा मला माझं मनोगत सांगत होता. तो मला, भाऊ मी पिंपरकण्या गावातला आहे, माझ्या आदिवासी भागातले अनेक लोक रात्री मुंबईवरून यायचे, राजूरला जीप गाडीने उतरायचे आणि या भागामध्ये जायला त्यांना साधन नसायची. रात्रभर राजूरच्या बस स्टँडवर झोपून माय मावल्यांनी त्या ठिकाणी काढले. त्या सगळ्या माय मावल्याचा तळतळाट त्यावेळेच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना भोगावा लागला आणि म्हणून त्यांचा 19ला पराभव झाला. आवश्यकता होती राजकीय दृष्टिकोन वाढवण्याची, आवश्यकता होती भविष्याचा वेध घेण्याची, आवश्यकता होती वास्तव काय आहे आणि वास्तव करण्याची. परंतु नेतृत्वाला सुचलं नाही. मला जाणीवपूर्वक सांगायचंय, आमदार किरण लहामटेंनी ज्यावेळेस या तालुक्याची सूत्र स्वीकारली, आम्ही त्यांच्या निवडणुकीत त्यांच्या बरोबर नव्हतो. राज्यातली राजकीय समीकरणं वेगळी होती, आमचा पक्ष वेगळा होता, आमचे विचार वेगळे होते.
राज्यातल्या नेत्यांनी भूमिका घेतली, आम्ही आमची भूमिका बजावली. पण ज्यावेळेस आमदार साहेब 19ला निवडून आले, योग बघा कसा असतो, ज्यांच्या विरोधात ते लढले त्यांना सोडलं आणि आमच्या बरोबर आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये ते सरकार स्थापन झालं. त्या सरकारच्या काळामध्ये आमदार साहेबांच्या प्रयत्नाच्या चिकाटीनं प्रचंड निधी या तालुक्यामध्ये आलेला आहे. एखाद्या कामाला वाहून घेतलं पाहिजे, ज्या कामासाठी जनतेने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे, ज्या कामासाठी आपली निवड झालेली आहे, ज्या कामासाठी लोकांनी आपल्याला विश्वास टाकलेला आहे, त्या कामाला सार्थ ठरवण्याची जबाबदारी एखाद्या अर्थाने पेलायची आहे. त्याला जाहीरपणे कौतुक करावं लागेल. आमदार साहेबांनी त्याच्या जबाबदाऱ्या, माझ्या त्यांचे व्यक्तिगत मैत्रीचे संबंध आहेत, उद्या राजकारणातल्या भूमिका विनायची आमच्या वेगळ्या असू शकतात. आता सुद्धा काल त्यांचं आम्हाला आमंत्रण आलं, त्यावेळेस अकोले तालुक्यात आम्ही आमच्या सहकारी मित्रांना म्हटलो, उद्या पिंपरखेड्या पुलाचा लोकार्पण सोहळा आहे, आपल्याला जावं लागेल. त्यामुळे तो महायुतीचा कार्यक्रम आहे. अरे महायुतीचा कार्यक्रम कसला, तो अकोले तालुक्यातील आदिवासी जनतेच्या पायाखातीला बेड्या सोडवण्याचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी जावं लागेल. एक उदाहरण मी त्यांना दिलं. माननीय उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिंपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होता. त्या लोकार्पण सोहळ्याला नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये विस्तवाचं अंतर आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. पण एकाच व्यासपीठावर नारायण राणे, उद्धवसाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी बसलेले आहेत. जनतेच्या विकासाच्या कामामध्ये व्यक्तिगत राजकारणाला, व्यक्तिगत महत्वाकांक्षेला कोणत्या प्रकारचा थारा नसतो. अशा प्रकारचे विचार करणारी लोक स्वप्नील भाऊ, आपण, तुम्ही आणि मी, विनय असतील, आपण सर्वजण एकाच विचाराचे आहोत. आमदार किरणजी लामटे यांनी जे विकासाचा पर्व मागच्या 4 वर्षामध्ये केलेला आहे, त्याला केलंच म्हणावं लागेल. आमचे डॉक्टर मोरे म्हणत होते, वास्तव आहे. आकर्षी कारखान्याच्या रोडच्या भूमिपूजनाला आमच्या डॉक्टर मोरेंनी त्या ठिकाणी आमदार साहेबांचं कौतुक केलं. काय साहेब, या बाजूला आता आम्ही कौतुक करतो, दुसऱ्या बाजूला आमच्या पाठीवर अनेक जण त्या ठिकाणी शेपटीनं वार करत असतात. राजकारणामध्ये या तालुक्यामध्ये आपण राहतो, त्या तालुक्यातील जनतेचे काहीतरी आपण देणं आहोत. या तालुक्याच्या जनतेवर आपण काम करतो, त्यांच्या प्रश्नांवर आपण राहिलं पाहिजे, भले राजकारणाच्या दिशा कोणाचे कसे असू द्यात. म्हणून आमदार साहेब, तुमच्या या सगळ्या कार्याला मनापासून शुभेच्छा आहेत. या राजूरच्या विकासासाठी राजूर पिंपरकणे उड्डाणपूल याचं नामकरण आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जलसेतू या ठिकाणी पार पडत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व जनता, तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय किरणजी लहामटे साहेब, तालुक्याचे ज्येष्ठ नेते सीतारामजी गायकर पाटील, त्यानंतर आमचे मित्र महेशरावजी नवले, तसंच सर्व पत्रकार बंधू व पोलीस व माझे सर्वच इथं जमलेल्या मित्रांनो, या ठिकाणी दुर्लक्षित जी 20-25 गावं आहेत, या गावांचा संपर्क केवळ तुटला नसून या ठिकाणी आमच्या अनेक पिढ्यांचं शैक्षणिक, सांस्कृतिक तसंच आरोग्याच्या दृष्टीनं, रोजगाराच्या दृष्टीनं नुकसान झालेलं आहे. आणि हे नुकसान भरून काढण्याचं काम जे 16 वर्षात झालं नाही, ते अखेरच्या 3 वर्षामध्ये, 3.5-4 वर्षामध्ये पार पडलं. याचं मी सर्व पिंपरकणे गाव व शमशेरपूर गट तसेच जे या पुलावरून जाणार आहेत, या सर्वांच्याच वतीनं मी आमदार साहेबांचं धन्यवाद देतो व आभार व्यक्त करतो. तसेच या पुलाला ज्या कामगारांचे पाय लागले, त्या पुलावरून प्रत्येक जाणाऱ्या प्रवाशाच्या वतीनं मी त्या कामगारांचंही सुद्धा मनापासून, कंपनीचंही मनापासून धन्यवाद देतो. यानंतर थांबतो. धन्यवाद. बंधू भगिनींनो, खरं आज तर सांगायला फार आनंद होतो. आज आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आज या उड्डाणपुलाचे उद्घाटन होत आहे. खरं हा दुग्ध शर्करा योग आहे. मी 2007 साली ग्रामपंचायत मेंबर होतो. त्यावेळेस आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपले अजित पवार साहेब यांच्या हस्ते इथं भूमिपूजन झालं. त्यावेळेस तत्कालीन आमदारांनी सांगितलं होतं की 12/12/2012 ज्या दिवशी शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस असतो, त्या दिवशी हा पूल जनतेस खुला होईल. परंतु पुढे काय झालं आणि कसं झालं हे कोणालाच माहीत नाही. 2019 पर्यंत या पुलाचे फक्त 20% काम झालेले होते आणि 2019ला डॉक्टर किरणजी लामटे साहेब हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि त्यांनी या कामात लक्ष घातले.
अजित पवार साहेबांच्या यांच्याशी चर्चा करून या पुलाला त्यांनी निधी आणला. तसं जर पाहिलं तर आपल्या केवळ आमदारकीच्या 4 वर्षामध्ये 800 कोटीचा निधी हा तालुक्याला दिला आणि तालुका सुजलाम सुफलाम झाला. तसं जर पाहिलं तर या पुलाचं तसं राजूर बाजारपेठेवर फार मोठा परिणाम होणार आहे. कारण जवळजवळ 20 ते 25 गावं सन्मानाचा जय आदिवासी. आज अकोले तालुक्यामध्ये एक इतिहास घडलेला आहे. या पुलाला सह्याद्रीचा ढाण्यावाग आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नामकरण होऊन हा जलसेतू तालुक्याच्या सेवेसाठी कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आज या ठिकाणी याचं लोकार्पण सोहळा साजरा झालेला आहे. अगदी आदिवासी समाजासाठी तन मन धनाने तळमळीने काम करणारे आदरणीय किरण लहामटे साहेब, तालुक्याच्या सेवेसाठी दिनरात पळणारे, तालुक्याचा विकास घडवून आणण्यासाठी मेहनत घेणारे लहामटे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला एक कार्यसम्राट आमदार लाभले आणि या 22 गावांचा संपर्क जो 17 वर्षापूर्वी तुटला होता, त्या गावांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जे काही नुकसान झालं होतं ते इथून पुढे होणार नाही. आणि डॉक्टर लहामटे साहेबांच्या वतीने या लोकांना राजूर पटेसाठी येण्यासाठी जाण्यासाठी हा पूल आज लोकांच्या सेवेसाठी अर्पण झालेला आहे. सर्व गावाच्या वतीने, तालुक्याच्या वतीने मी आमदार साहेबांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय राघोजी. जयंती उत्सवाच्या निमित्ताने या जलसेतूचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित अकोल्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे, आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब, महेशराव आणि तमाम विचारमंचावर उपस्थित सर्वच जणांचा खरं तर अतिशय आनंदाचा असा दिवस आहे. डॉक्टर साहेब, सांगायला आनंद वाटतो का ह्या 17 वर्षातल्या कालावधीमध्ये 14 वर्ष जवळपास वनवास भोगला ह्या सगळ्यांनी आणि उरलेल्या 3 वर्षामध्ये वनवासातून बाहेर यायचा आशावाद निर्माण झाला आणि संपनेने सांगितलं तसा हा आशावाद पुढे या माझ्या 22 गावातले एखादी भगिनी जर IAS झाली, क्लास 1 झाली तर ह्या जलसेतूचा नक्कीच लोकार्पण सोहळा यशस्वी झाला हा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. डॉक्टर किरणजी लहामटेंच्या कार्यकर्त्याला एक या निमित्ताने सलाम व्यक्त करतो. आपल्या सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब आणि उपस्थित आपण सर्वजण, या ठिकाणी माझा मित्र स्वप्नील धांडेनी ही सगळी करून कहाणी या ठिकाणी आपणा समोर विशद केलेली आहे. या पुलाची 17 गावांची 17 वर्ष झालेली अडचण त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेली आहे. अतिशय दुर्दैवीपणानं एवढं विकास काम करत असताना आदरणीय डॉक्टर किरण लहामटे साहेबांनी जे काम 4 वर्षात पूर्ण केलं ते 17 वर्ष का रेंगाळलं हा गुलदस्त्यातला प्रश्न आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पडलेला आहे. म्हणून डॉक्टर साहेबांच्या रूपानं अशा स्वरूपाचा एक कोतुलसाठी जो पूल पाण्यामध्ये गेला होता तोही पूल पूर्णत्वास जातोय आणि त्याही गावांचं असंच दुखणं या ठिकाणी होतं आणि तेही पूर्णत्वाला गेलेलं आहे. मुळाप्रवरा आणि आडळा खोऱ्यात विकास कामांचा झंझावात डॉक्टर किरण लहामटेंच्या रूपानं या ठिकाणी आपणा सर्वांच्या पुढे आहे. या सेतूच्या उद्घाटन प्रसंगी आनंदाचा दिवस आहे. राघोजी भांगरेंचं नामकरण या सेतूला झालेलं आहे. मगाशीच सूत्रसंचालन करताना त्या व्यक्तीनं सांगितलं या पुलाचं पावित्र्य आपण सर्वजणांनी राखले पाहिजे. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा खेर कचरा झाला नाही पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी कुणी बसू नये ही विनंती जी त्यांनी केली ती अतिशय स्तुत्य आहे. कारण या ठिकाणी पर्यटनाचा पॉइंट आहे. रातची वर्दळ कमी असते म्हणून या ठिकाणी घाण करण्यासाठी येऊ नये. अतिशय चांगल्या पद्धतीनं नावाप्रमाणे पावित्र्य या पुलाचं राखलं गेलं पाहिजे अशी विनंती आपण सर्वांना करतो. आणि डॉक्टर साहेबांनी विकासाचंच काम केलं. मी या ठिकाणी एकच गोष्ट नमूद करणार आहे. त्या ठिकाणी डावा आणि उजवा केनॉल त्या ठिकाणी होऊ घातला आणि पूर्णत्वास गेलेला आहे. पाणी सुटलं आणि सुरुवातीला नवीन काम असतं त्या ठिकाणी पर्क्युलेशन थोडंफार झालं असेल परंतु या ठिकाणच्या काही लोकांनी, काही लोकप्रतिनिधी होऊ पाहणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी त्या कामाला विरोध केला आणि म्हणून त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण होणार आहे. कॉन्क्रिटीकरणाला आमचा सर्वांचा विरोध आहे.
तुम्ही आमच्या टाकळी डोकरी आणि उंच खडकच्या परिसरात जाऊन पहा. आज उन्हाळ्यात अतिशय भणभणीत ऊन आहे, परंतु आमचे ओढे नाले त्या ठिकाणी वाहत आहे. कुणी कॉन्क्रिटीकरणाचा घाट घालू नये. डॉक्टर साहेब, आपण त्याला विरोध केला पाहिजे या मताचा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित विद्यमान कार्याचे सम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर साहेब, आमचे उपजिल्हा प्रमुख महेशराव नवले, सर्व सन्मान्य व्यासपीठ, मी डॉक्टर साहेब आपल्या विशेष निमंत्रणावरून आम्ही आलो आहोत. आता तालुक्यातील पक्षी राजकारण काही असो, परंतु विशेषत्वाने इथं एक मला नमूद करावं असं वाटतं, ते म्हणजे 20% काम एका कार्यकर्त्याने मगाशी सांगितलं की 20% काम 2019 पर्यंत होतं आणि 2019 नंतर 80% काम झालं. तत्कालीन अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्यकाळामध्ये भरीव असा निधी दिला आणि भरीव असा निधी दिल्यामुळे ह्या 22 गावांचा आपल्याला इकडं सेतू बनवणे, हा सेतू जोडून राजूर आणि राजूरची पेठ सुजलाम सुफलाम करण्यासाठी तुम्हाला जे हे पुण्य मिळालेलं आहे, ही जनता, या परिसरातली जनता ज्यांनी डोळ्याने आणि कानाने ऐकलं आणि डोळ्याने पाहिलंय, हे कधी विसरलं नाही. म्हणून आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि आदरणीय अजितदादा यांचं मी सर्वांच्या वतीनं इथं पहिल्यांदा त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि तुमच्या सचोटीमुळं, तुमच्या चिकाटीमुळं तुम्ही जो त्या कार्यकाळामध्ये फंड्स आणण्याची जी प्रोव्हिजन केली आणि त्या निमित्तानं हे सारखं त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवून राहिलात, म्हणून हे पुरवण्यात गेलंय. म्हणून ही जनता आपले खूप ऋणी राहील आणि या ऋणातच राहणं ही जनता आपले पसंत करेल. जसं मुलांचं शिक्षणाचं, आरोग्याचं, जसं या मगाशी दांडे भाऊनं व्यक्त केलं की काय असतं, डिलिव्हरीचे प्रॉब्लेम काय असतात, आणि म्हणून खूप सारी गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु वेळ परत काळ परत आपण बोलू. म्हणून मी अगस्ती कारखान्याच्या गायकर साहेब उद्घाटनाच्या दिवशी रस्त्याच्या सुद्धा एक म्हणणं व्यक्त केलं होतं, ते परत एकदा रिपीट करतो की चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक हे झालंच पाहिजे आणि ते केलेल्या माणसाला केलंच पाहिजे, याला नैतिकता म्हणतात. आणि या नैतिकतेच्या आधारावर आमदार साहेब तुम्ही आज जिंकलात असं मी पुनश्च एकदा सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत आनंदाचा कार्यक्रम उपस्थित केला ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी लामटे, उपस्थित असलेले आपल्या अगस्ती कारखान्याचे चेअरमन आदरणीय सीताराम पाटील गायकर, सर्व व्यासपीठावर असलेले सन्माननीय नेते मंडळी, उपस्थित मीडिया आणि सर्व गावातील उपस्थित असलेले प्रमुख शेतकरी बंधू आणि भगिनी, आज ऐतिहासिक असा हा क्षण आपल्याला पाहायला मिळाला. कारण जीवनामध्ये एक क्षण असा असतो का आपलं आयुष्य हे फार झालं तर 70, 80, 100 वर्षाचं आहे, परंतु पुढच्या पिढीला म्हातारपणी सुद्धा सांगता येईल का आपल्या साक्षीनं, आज सगळ्यांच्या साक्षीनं हा काय सेतू पूल झाला आहे, हा राज्यात मला वाटतं 3ऱ्या 4थ्या क्रमांकाचा सेतू पूल आहे. 2 नंबरचा पूल आहे. कारण ह्या पुलाची उंची 200 फुटावर आहे, जमिनीपासून 200 फूट उंचावर आहे. त्याची लांबी सुद्धा 500-600 मीटर आहे. आणि असा अद्यावत असलेला पूल नवीन टेक्नॉलॉजी घेऊन आणि किती मोठा पूल करावा, मला सुद्धा वाटलं नाही का जेव्हा आज पाहिलं का याच्यातून 2 एसट्या जातील, एवढा मोठा पूल आणि शेजारून मोटरसायकली सुद्धा जातील. म्हणजे भविष्याचा काळ हा सगळा लामटे आमदार लामटेने पाहिलाय. आणि आपण पाहिलं का ज्यांच्याकडे सत्ता होती, गेली किती वर्ष सत्ता होती मित्रांनो, आम्ही साक्षीदार आहे. ह्या पुलाचं ज्या वेळेस भूमिपूजन झालं त्यावेळेस आम्हाला असं वाटलं का हा पूल होतो का नाही, म्हणजे आम्हाला बी आम्ही अचंबित होतो. परंतु जेव्हा कामाला सुरुवात झाली आणि मध्ये 10-15 वर्ष कामच बंद पडलं. साधी गोष्ट 15 वर्षात जर 20% काम होतं आणि 3.5 वर्षात आखा पूल पूर्ण होतो, इकडची माणसं तिकडं, तिकडची माणसं इकडे जाणारे, एवढा आनंद याच्या इतका कसा असू शकतो. आणि
मी जाहीर आभार मानतो आमदार साहेबांचे. अब तुम्ही नाव कोणाचं दिलंय? ह्या राज्यात, ह्या देशात, ह्या तालुक्यातला आद्य क्रांतिकारक ज्यांना इतिहास घडवला, स्वतःच्या जीवाची बाजी मारली आणि त्याच्यात सुद्धा हुतात्मा झाले. आज असा आद्य क्रांतिक रघुवीर आपले भांगरे हे मोठ्या याच्या सेतूचं त्यांच्या नावाला शोभेल असं त्यांनी नाव दिलं आणि ते नाव कायम स्मरणात राहील. आणि म्हणून मित्रांनो, हे जे काही काम झालं, ह्या कामासाठी अजितदादांनी फार महत्त्वाचं काम केलेलं आहे. इतका मोठा निधी दिला का ज्यावेळेस 19ला साहेब आमदार झाले, आम्ही त्याचे साक्षीदार. त्यांनी पहिलं सांगितलं का जी अपुरे कामं आहे ती मला त्याला निधी दिला पाहिजे. अहो, निधी देताना असा निधी दिला का परत महागाईची. खरं तर समजा पिंपरखाना गावाचं उदाहरण घेतलं किंवा देवगाव, शिर्डी. आता पिंपरखान्यातला माणूस राजूरला राहतोय की पिंपरखान्यात राहतो हेच कळत नाही. 5 मिनिटामध्ये तो राजूरला जातो, पण मधल्या काळामध्ये त्याला जर राजूरला यायचं तर कमीत कमी 1.5 तास लागायचा. आणि तेही रस्ते खराब किंवा मग ओढीचा प्रवास करावा लागायचा. याच्यात इकडल्या लोकांना सगळ्यात महत्त्वाची आरोग्याची सुविधा. मागाशी तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच वक्त्यांच्या भाषणातून आलं की एखादा डिलिव्हरीचं पेशंट आहे, हार्ट अटॅकचं पेशंट आहे किंवा रक्ताचं पेशंट आहे, त्याला लवकरात इलाज झाला पाहिजे. जर ज्यातला 10 मिनिटात इलाज होणार आहे त्याला 1.5-2 तास लागत होते. आणि मग त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांना इथं जमणं राजूचं कॉलेज परंतु नंबर नाही लागला किंवा येणे जाणं शक्य नसेल तर बरेच पुढं मध्ये शाळा सोडून द्यायची, पूर्वीमध्ये शाळा सोडून द्यायच्या. असे असंख्य प्रश्न. म्हणजे हे लोक 14-15 वर्ष हा त्यांच्यासाठी खूप वाईट काळ होता. आज तुम्ही पाहिलं असेल की एवढी मोठी उत्स्फूर्त जनता आली आणि त्याच्यामुळं त्यांचा जो आनंद आहे तो म्हणजे वर्णनच करू शकत नाही असा त्यांचा आनंद आहे. आज राजूरची पेठ आहे, ज्या पेठेवरती खूप मोठा परिणाम झाला 20-22 गावातल्यापासून. त्या पेठ्या आता होणार आहे. त्या पेठेमध्ये तिथल्या 200-250 पर्यंत रोजगार भेटणार आहे. म्हणजे याचा नुसता इकडच्या गावांनाच फायदा नाही तर राजूरकरांना फायदा आहे. ती मोठी मुळाफरकची नोकरी यायची त्यांना ज्यांना ज्यांना नातेसंबंध. आता मुळेचे प्रवरेचे आढळत अशी एकमेकांची नातेसंबंध जाणून मुलीबाळींना भेटायला जायचं म्हणजे सगळा अडचणीचा विषय. हा सगळा प्रश्न विशेष करून आपण पाहत असाल की इथं सूर्योदय आणि सूर्यास्त खूप सुंदर दिसते. मी या निमित्तानं तुमच्या माध्यमातून पर्यटकांना विनंती करतो की एकदा तरी या पुलाला भेट द्या. कारण महाराष्ट्रातील हा नदी पात्रातील किंवा धरण पात्रातील सर्व उंच 2 नंबरचा पूल आहे. जवळजवळ 200 फुटाच्या उंची आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त खूप रमणीय दिसतो. इथं तुम्ही बोट सफारी पण स्पीड बोट आहे, त्यामुळे तुम्ही सफारी पण करू शकाल आणि इथं पर्यटनाचा आनंद घेऊ शकाल. किंवा या आजूबाजूचे तरुण मस्त जेवण करतात. या निमित्ताने इथं पर्यटन पण होणार आहे. आज क्रांतिकारक राघोजी भांगरेंची जयंती आहे. याच दिवशी या पुलाचं लोकार्पण होतं. नाव पण त्यांचं दिलंय. काय आनंद आणि काय समाधान देखील या पुलाचं काम पुढच्या काळात पूर्ण झालं. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हा खरं तर ह्या तालुक्याचा भूमिपुत्र, देवगावचा भूमिपुत्र. आणि त्यांचं बंड जवळजवळ ह्या 3-4 जिल्ह्यामध्ये होतं. पण त्यांचं मूळ गाव देवगाव, त्या देवगावाला जोडला जातो. आणि राघोजी भांगरे हा आमचा वंशज. आणि त्यांनी 150-200-250 वर्षापूर्वीचं जे बंड आहे त्यांनी बंड केलं. आणि आज त्याचं स्मरण ह्या निमित्ताने, या पुलाच्या निमित्तानं होणार. दरवेळेला देवगावला जेव्हा त्यांच्या जन्मगावी कोणी जाणार त्याला आठवण येणार की अरे आपण राघोजी भांगरे सेतूच्या वरतून जातो. आणि या राघोजी भांगरेंनी मोठी क्रांती केली होती. हा एक स्मरणीय क्षण आहे. आणि ते खरं तर ह्या भागातील जनतेचीच इच्छा होती का त्या पुलाला राघोजी भांगरे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जनसेतू नाव द्यावं. त्यामुळे ज्या जनतेनं मला सुचवलं त्या जनतेचं. ज्यावेळेस सत्तांतर झालं, तुम्ही अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस तुम्ही म्हणाला होता की तालुक्याच्या विकासासाठी मी हा निर्णय घेतला. आज त्याचं काय फलित तुम्हाला दिसतं? 100% तुम्ही पाहिलं असेल तर 2000 जे 22चं जे जुलै 23चं जे जुलैचं बजेट होतं तर त्याच्यामध्ये मला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 नंबरचा मंत्री आणि आमदारांमध्ये जो निधी भेटला तो 3 नंबरचा. आणि
नगर जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा निधी घेतला. म्हणजे जवळजवळ त्या बजेटमध्ये 150-200 कोटीचं बजेट, जे मुख्य बजेट मला कधी एवढं मोठं भेटलं नाही ते हे पुरवणी बजेटमध्ये भेटलं. आणि आता डिसेंबर महिन्यातही तसं मी याच्या आधी बरेच जण भांडारदऱ्याला आले येतात तर तुम्ही पाहत असाल का 2021च्या आधी रस्त्यांची एवढी वाईट अवस्था होती, तुम्ही यायला नको म्हणायची. पण आज तुम्ही सहज चला, म्हणजे आम्ही बोलवलं तुम्ही आलं. खरं तर तुमच्या सगळ्या वार्ताहरांचं मनापासून मी आभार मानतो. तुम्ही आलं आणि तुम्ही आमच्याशी कायमच कनेक्ट आहे की आमची सावंतगिरी हरिश्चंद्रगड लोकांपर्यंत पोहोचवला, कठ्याची यात्रा पोहोचवत आहे. म्हणजे ह्या लोकांना तुम्ही जे पोहोचवणार आहे महाराष्ट्रात, यातून माझ्या तालुक्याचं आज जी समृद्धी आहे ती तुम्हाला जगापुढे येणार आहे, पर्यटक येणार आहे, रोजगार वाढणार आहे. आणि हा तालुका किती चांगला आहे, किती संयमी आहे, किती शांत आहे, हे सगळं तुम्ही जगापुढे पोहोचवणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या कारखान्याने याचिका दाखल केली होती आणि स्थगिती जी आहे नगर आणि नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती मिळालेली आहे. दरवेळेस हा जायकवाडीचा प्रश्न पेटतो आणि आपल्या भागात दुष्काळ असताना देखील पाणी सोडावं लागतंय. मेंढीगिरीचा पुन्हा एकदा सर्वे झाला पाहिजे. 100% आज जो मुळा किंवा प्रवरा या निळवंडे भांडारदऱ्यातील 3-3.5 TMC पाणी सोडावं अशी जायकवाडीची मागणी आहे. खरं तर हा न्याय्य बाब नाही. त्या भागामध्ये पावसाळ्यात पाऊस आमच्याकडे पडतो आणि आमच्याकडच्याच लोकांना शेतीला प्यायला पाणी भेटत नाही. तर याचा परत समन्वयी पाणी वाटपाचा विचार झालाच पाहिजे. त्यावेळेला काय झालं की कदाचित शेतकऱ्यांची मागणी त्यावेळेला तेवढी नसणार आहे, सिंचन क्षमता तेवढी नसणार आहे. त्यामुळे त्यावेळेला त्या भावनांचा उद्रेक झाला नाही किंवा राज्याची जी नेतृत्व करताय ते लोक तो राज्याचा विचार करताय. पण त्यांच्या विचारामध्ये आपलं घर उपाशी राहणार नाही हे धोरण त्यावेळेला त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांनी त्यावेळेला जो समन्वयी पाणी वाटपाचा जो विचार केला आहे तो परत फेर वाटपाचा विचार झाला पाहिजे. आमच्या मुळा नदीच्या परिसरामध्ये खरं तर आखं पाणी उठतं आणि डायरेक्ट मुळा डॅमला त्याचं खाली राहुरी तिकडे टोकी होतं. त्या वरच्या परिसरामध्ये आजही पिण्याच्या पाण्याची प्रांत आहे आणि आज आम्हाला छोटासा नवीन जर डॅम घ्यायचा 250 MCFTचा तर तो आम्ही घेऊ शकत नाही. तर तो आमच्यावरती अन्यायकारक आहे. तर त्याही पाण्याचं वाटप आणि आमच्या पाण्याचं आमच्या वाट्याला काय पाणी त्या जेव्हा तुम्ही खाली तुमचं मुळा डॅम भरता याच्या आधी पहिला हक्क आमचा आहे. आज मला पठारावर पाणी द्यायचं आहे लोकांचा प्रचार. वृत्त संकलन जयराम धादवड, मुख्य संपादक सुराज्य न्यूज मीडिया नेटवर्क राजूर.